महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले तथा बाबाराजे यांचं या सभास्थळी अनेक वर्षाचा हा लढाई त्याचा सत्कार आपण केला किंवा उल्लेख विक्रम पवारांनी केला सर्व सहकारी सर्व उपस्थित शेतकरी बंधू सर्व उपस्थित व्यापारी आणि सर्व बंधू भगिनी आणि सर्वप्रथम आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्या निमित्तानं आपलं सर्वांचं आयुष्य सर्वांचं हे परमेश्वराच्या आशीर्वादानं विसरून जावं परमेश्वराच्या चरणी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो। अशी विक्रम पवारांनी सुरुवातीला खरंच या मार्केटच्या बाबतीमध्ये किंवा जागेच्या बाबतीमध्ये गंडूशेठ साडा असताना या जागेची मागणी केली गेली आणि त्याच्यानंतर दादासाहेब पवार हे चेअरमन झाल्यापासून ते आजपर्यंत हा लढा जो आहे हा चालू राहिला। शेवटचा आपला निकाल सुप्रीम कोर्टाने घेतला आणि त्यानंतर हा जो लढा जो सगळा होता थांबला किंवा संपला त्याला मूर्त स्वरूप या ठिकाणी स्वर्गीय भाऊसाहेब उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। या उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। आपण सर्वजण आमच्या बाजार बनवण्यामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सातारा तालुक्यातील सर्व शेतकरी उपस्थित मान्यवर व्यापारी वर्ग आपल्या सर्वांचं सातारचं जे काही अर्थकारण आहे त्याला चालना मिळाली पाहिजे। या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला सुविधा आपला आता मिळाल्या पाहिजे, संपन्न होत आहे। व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा इथं मिळाल्या पाहिजे, व्यापार वाढला पाहिजे। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले तथा बाबाराजे यांच्या या सभास्थळी आज इथं 15 एकरामध्ये मार्केट त्याचा उल्लेख अण्णांनी केला की सगळ्यात महत्वाचा आपल्याला फायदा जो आहे की आपण अगदी हायवेवर हा हायवे काही इथं म्हणजे पुढच्या म्हणजे जेवढ्या पिढ्या आहेत तेवढ्याच आता हा हायवे काही पुढे जाणार नाही आणि मला वाटतं महाराष्ट्रातले काही ठराविकच मार्केट असतील जे हायवेवर असतील होणार आहे। आपल्याला व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना म्हणजे ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना आपला माल आणायचा आहे त्या सगळ्यांसाठी ही जी जागा आहे ही वस्तुस्थिती आज आपण निलाव केले सुंदर असं सर्व बाजूनं विचार करून सगळ्यांचे विचार घेऊन सगळ्यांच्या सूचना घेऊन आणि अडचणी ज्या काय आहेत त्या सगळ्या समजून घेऊन आपण हे मार्केट जे आहे हे जे आताच्या नवीन काही मार्केट उभे राहिले होते ते सुद्धा बघायला संचालक आपले आर्किटेक्ट वगैरे गेले तिथं कसं कसं केलंय पुन्हा असं मला वाटतंय नंतर नाशिक असं नगर असं सगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या मार्केटची बांधकामं कशी झाली कशा पद्धतीने तिथं सुविधा दिल्या गेल्या हा अभ्यास केला की मग आपण आपल्या मार्केटचं डिझाईन जे आपण बसवले त्याच्यामध्ये सर्व बाजूला म्हणजे रस्ते नीटनेटके असले पाहिजे या ठिकाणी स्वर्गीय भाऊसाहेब उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। या उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। आपण सर्वजण
जागा आहे ती गोडाऊन असतील, बैल बाजार असेल, त्याबद्दल सातारा कमर्शियल गाड्या तालुक्यातील असतील, बँकेच्या साठी जागा असेल, व्यापारी वर्ग, एटीएम असेल, हॉटेल असेल, त्याचबरोबर येणाऱ्या ड्रायव्हर येणाऱ्या लोकांसाठी मुक्कामाची जागा असेल, शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन असेल, या सगळ्या गोष्टी आपण पोलीस असेल, सगळ्या गोष्टी आपण या आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले तथा बाबाराजे यांचं या परिपूर्ण मार्केट झालं. आपल्याला बाहेर जायची गरजच पडली नाही पाहिजे. उलट बाहेरचा व्यापार साताऱ्यामध्ये आला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. की मार्केट आपण कन्स्ट्रक्शन करतोय, उभा करतोय, पण ते मार्केट डेव्हलप करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये शेतकरी आणि व्यापारी या दोघांनी पण आपला सहभाग नोंदवला पाहिजे असं माझं नक्कीच या निरीक्षणामध्ये सूचना आहे. कारण शेवटी तुम्ही दोघं जे आहेत, तुम्ही शेतकरी आणि व्यापारी हे या मार्केटचं खऱ्या अर्थानं आत्मा एका बाजूवर हे मार्केट चालू शकत नाही. नुसतं शेतकरी आहे व्यापारी नाही, नुसतं व्यापारी आहे तर शेतकरी नाही. शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा योग्य पद्धतीनं जर अंडरस्टँडिंग असलं, योग्य पद्धतीनं जर समन्वय असला तरच मार्केट हे वाढू शकतं, डेव्हलप होऊ शकतं आणि त्या ठिकाणी व्यवसाय जो आहे तो मला एक मनापासून आनंद आहे की हे मार्केट ज्यावेळेला पूर्णपणे उभा राहील या मार्केटचा व्यवसाय सुरू होईल. आज इथं ठामपणे सांगतोय आपण, बघा या मार्केटचा फार मोठा फरक पडणार आहे. सातारा ही पेन्शनरांचं गाव, सातारा ही पेन्शनरांचं गाव, ही जे सातारची ओळख होती ती आता सातारची ओळख संपलेली. आता कुणीही सातारा बघितल्यानंतर पेन्शनरांचं गाव आहे असं कधी म्हणणार नाही. सातारा या पद्धतीनं आपण डेव्हलप करतोय. आज कॉन्क्रीटचे रस्ते व्हायला लागले, रस्त्याची रुंदीकरण झाली, नवीन आता अनेक प्रकल्प आपल्या युतीच्या सरकारमधून आज आपण साताऱ्यामध्ये करतोय. पर्यटन आपले इथं वाढायला लागले. आज काय सज्जनगड असेल, कोशिगड असेल, त्या ठिकाणी स्वर्गीय भाऊसाहेब उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या आपला शेतकरी पण सुद्धा योग्य पुस्तकांचं मनपूर्वक असं स्वागत करण्यात आहे. आपण सर्वजण आमच्या आपलं मार्केट या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सातारा तालुक्यातील सर्व शेतकरी, प्रतिष्ठित मान्यवर, व्यापारी वर्ग सर्वांचं वाढलेलं नव्हतं. मनपूर्वक असं स्वागत होत आहे. या ठिकाणी पूर्ण मार्केट यार्ड जे आता हे शहराच्या मधोमध आहे. एसटी स्टँड होता, एसटी स्टँडमुळे वर्दळ वाढली, ट्रॅफिक वाढलं. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले तथा बाबाराजे यांचं या सभास्थळी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अवघड व्हायला लागल्या आणि आपलं जे पूर्वीचं बैल बाजार आपल्याला खरं म्हणजे मंजूर आहे खूप बंद झाला, तो व्यवसाय आपल्याला बंद झाला. पण आज आपण या ठिकाणी सगळ्यांनी जे काय ते अंतर्भूत केलेलं आहे. त्यामुळं परिपूर्ण बाजार, परिपूर्ण आपला सातारा मार्केट कमिटीचा जे सगळा जो प्रकल्प आहे हा होण्याच्या दृष्टीनं आम्ही नियोजन केलंय. आपलं सर्वांचं सहकार्य या याच्यामध्ये मिळावं. आपण नक्कीच कुठेही अंदाजे सांगितलं तसं आमचं काढताना लिलाव करताना हे आमच्या विचाराला कमी करा एवढं हे सगळ्यांचे विचार घेऊन आपण कमी जास्त केलं की शेवटी आपल्याला पैसा तर उभा केला पाहिजे. आज हा मला वाटतं की 130 कोटीचं हे मार्केट उभा राहणार आहे. आज 130 कोटी रुपये मार्केट कमिटीकडे आज तर नाही. आज आपल्याकडे जे काही पैसे गोळा झाले मला वाटतं 25-30 कोटी रुपये आपल्याकडं आज या सगळ्याच्या शेवटी आपल्याला मार्केट उभा करायला कर्ज काढणं वगैरे या गोष्टी आहेत. कर्ज आले की व्याज आलं, व्याज आले की आपल्या पैशांमध्ये मार्केट झालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. तेव्हा आम्हाला सुद्धा काही अडचणी आहेत, काही बंधनं आहेत किंवा त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. पण व्यापाऱ्यांना कुठेतरी त्यांना गाडी घेताना, दुकानं घेताना कुठेतरी त्यांच्या देशाला जास्त कात्री लागतं किंवा त्यांच्याकडनं जास्त काढायचं
असा अजिबात आमचा हेतू नाही. आमच्या सगळ्यांना लक्षात ठेवा. तुम्हाला पण परवडलं पाहिजे, आपलं मार्केट पण उभं राहिलं पाहिजे आणि हा प्रकल्प एका ह्याच्यामध्ये पूर्ण झाला पाहिजे. नाहीतर या ठिकाणी स्वर्गीय भाऊसाहेब सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या सगळं झालं तर एका ह्याच्यामध्ये पुस्तकांचं मनपूर्वक असं स्वागत करण्यात येत आहे. आपण सर्वजण त्याबद्दल सातारा तालुक्यातील सर्व शेतकरी त्याचबरोबर मान्यवर व्यापारी वर्ग सगळे आपले साताऱ्यातलेच आहेत. कुणी आम्ही बाहेरचा आणला नाही. स्वागत होत सगळे आहे. जे काम करणारे आर्किटेक्ट सगळे जे आहेत सगळी साताऱ्याचीच आहेत. एकामेकाला आपण सगळेजण ओळखतो. त्यामुळे पूर्ण पारदर्शकता या सगळ्याच्या मध्ये ठेवून दीपक पाटील महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तथा बाबाराजे यांचं या सभास्थळी एसटीपी जो आहे तो चांगला पाहिजे. तो उद्या इथं दुर्गंधी पसरू नये. खाली सगळ्या रहिवासी भाग आहेत. आपल्या जे काय पाण्याचा वापर होईल सगळं त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. त्यामुळे एसटीपी टाकलाय. मला वाटते परत आपण जे पाणी वापरतो ते ट्रीटमेंट करून परत आपल्याला याच ठिकाणी कसं वापरता येईल. मग टॉयलेट साठी असेल बाकीच्यासाठी असेल त्याच्यासाठी पण आपण केलं. सोलरचं पण आपण ठेवले किंवा लाईट बिल उडून आपलं सोलरची पण आपण सोय किंवा सोलर या ठिकाणी बसवायचे. असं सगळ्या गोष्टी केल्या. भाऊसाहेब महाराजांचं स्वप्न होतं. असे स्वप्न आपण पूर्ण करतोय. भाऊसाहेब महाराजांचा पुतळा सुद्धा आपण या ठिकाणी मार्केटमध्ये आपण उभा करणार आहे आणि त्याची आठवण या ठिकाणी कायम राहील याची सुद्धा खबरदारी आपण सर्वांनी घेतलेली आहे. त्यामुळे नक्कीच हा लढा जो होता हा कायदेशीर लढा तो वर्षानुवर्ष झाला. शेवटी आज हा लढा संपलेला आहे. खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि नक्कीच लवकरात लवकर हे स्वप्न आपलं पूर्ण झालेलं असेल की या निमित्तानं सांगू इच्छितो. बाकी जास्त वेळ घेत नाही कारण बराच वेळ कार्यक्रम चाललाय. पण मगाशी अण्णांनी सांगितलं की आपण सगळेजण भाऊसाहेब महाराजांच्या विचाराने भाऊसाहेब महाराजांचा शिक्का इथं बसलेला प्रत्येकावर आहे. आज महाराजांच्या पार्टीचं किंवा याचा आपण आशिकी पार्टी या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपण गावामध्ये काम करतो. आपली ताकद जी आहे ही सातारा तालुक्यातली आणि इथल्या बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची ताकद या ठिकाणी स्वर्गीय भाऊसाहेब उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. कुणी आपल्याला यापूर्वी विचारत नव्हतं काय आपल्याला पुस्तकांचं मनपूर्वक असं स्वागत करण्यात येत आहे. आपण सर्वजण आमच्या या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सातारा तालुक्यातील सर्व शेतकरी व्यापारी वर्ग प्रवास करून आपण आलोय आणि हा प्रवास जो आहे तो शेवटी भाऊसाहेब महाराजांचा आशीर्वाद आता आणि भाऊसाहेब महाराजांचं नाव आपण आलं होतं म्हणून आपण सगळेजण हा प्रवास इथपर्यंत करू शकलो. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तथा बाबाराजे यांच्या सभास्थळी सरकार राज्यात आहे. या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे. तुमच्या सगळ्यांच्या मागे एवढं लक्षात ठेवा. मी तुमच्या मागे आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर आता राहिलं पाहिजे हे पुढचं आहे. टाळ्या वाजवतात बरोबर आहे. इथून पुढं तुम्ही सगळ्यांनी वरच्यांनी पण आणि खालच्यांनी पण सगळ्यांनी आता पुढं माझ्या बरोबर राहिलं पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. हे अजिबात म्हणत नाही माझ्या मागे राहा. बरोबर राहा म्हणतो. तुम्हाला बरोबर राहा. आज आपल्याला सुद्धा आपल्या तालुक्याचा मतदारसंघ नाही म्हणणार शेवटी आपला तालुका आहे. आपण तालुका म्हणून काम करतोय. आज 3 याच्यामध्ये जरी आपला तालुका विभागला असला तरी ठीक आहे. शेवटी तालुका म्हणून आपलं संबंध आपले जे काही वेगवेगळ्या माध्यमातून जिल्हा बँक असेल कारखाना असेल मार्केट कमिटी असेल
संघ असेल जे काय असेल आपल्या ज्या स्थानिक पातळीवरच्या ज्या सगळ्या निवडणुका होतात एक विधानसभा सोडलं जे काय असेल त्याला तोडून जातो आपण समोर जातो ही वस्तुस्थिती मग अशा त्याच्यामध्ये आज जी राजकीय परिस्थिती आहे परवा आपण कारखान्यावर काही प्रमुख लोक बसलो होतो चर्चा झाली आजची जी राजकीय परिस्थिती आपण बघतोय राज्यात बघतोय सगळ्याचा सारासार विचार करून आपण सुद्धा शेवटी आपल्या तालुक्याचा फायदा कुठे आहे आपल्या गावचा आपल्या विभागाचा फायदा कुठे आहे कुठून आपल्याला होण्याची आपली विकास कामं होणार आहेत याचा पण विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आज आपण महाराष्ट्रात बघा या ठिकाणी स्वर्गीय भाऊसाहेब उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळीकडे लागलेलं कोण कुठं थांबायला तयार नाही तिकडं